उद्योग क्षेत्रातील महत्त्वाची कंपनी म्हणून ओळख असलेल्या विराज प्रोफाईल कंपनीने आयोजित केलेली पत्रकार परिषद नियोजनाअभावी गोंधळात पार पडल्याची चर्चा आहे। कंपनीच्या भविष्यातील प्रकल्प, धोरणे आणि उद्योग विस्ताराचा अजेंडा मांडण्यासाठी ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती। योग्य तयारी आणि स्पष्ट नियोजन नसल्यामुळे कंपनीला आपला अजेंडा प्रभावीपणे सादर करण्यात अपयश आल्याचं दिसून आलंय। पत्रकार परिषदेला मोठ्या संख्येने पत्रकार उपस्थित होते। कंपनीच्या प्रतिनिधींनी मांडणी करताना अनेक मुद्द्यांवर स्पष्टता नसल्याचं जाणवलं। अपेक्षित सादरीकरण, आकडेवारी किंवा प्रकल्पांची सुस्पष्ट माहिती ठेवण्यात व्यवस्थापन कमी पडल्याचं चित्र दिसून आलं। यावेळी पत्रकार परिषदेत कंपनीच्या आगामी योजनांबाबत, गुंतवणूक, रोजगार निर्मिती आणि स्थानिक विकासाशी संबंधित प्रश्न उपस्थित केले। मात्र अनेक प्रश्नांना समाधानकारक उत्तरे देण्यात कंपनीचे अधिकारी अडचणीत सापडले। काही प्रश्नांवर गोलमोल उत्तरे देण्यात आल्यानं पत्रकार परिषदेतच संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं। सर मेरे सवालों का जवाब नहीं मिला। सर जी गाँव इफेक्टिव है ना। सर एक मिनट देतो। मेरे किसी भी सवाल का सर जी गाँव इफेक्टिव है ना। इफेक्टिव अबद्दल फक्त तुम्ही बोला। थोडा कुठे कुठे दिले काय दिले ते बोलू नका। एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प आले त्यांनी इफेक्टिव गावाला डायरेक्ट दिले तुम्ही मान आणि वारंगेला काय दिले? मान आणि वारंगेला तुम्ही काय दिले? इफेक्टिव्ह गावाचे त्यांना काय दिले? मी तेच म्हणलं की त्याचे डिटेल्स मी तुम्हाला उपलब्ध करून देईन। त्याचे डिटेल्स मी उपलब्ध करून देईन। तुम्ही बोला थोडा कुठे दिले काय दिले ते बोलू नका। एवढे मोठे केंद्राचे प्रकल्प आले त्यांनी इफेक्टिव्ह गावाला डायरेक्ट दिले। पत्रकार परिषदेसाठी आवश्यक असलेलं सादरीकरण, माहितीपत्रक आणि स्पष्ट अजेंडा यांची तयारी अपूर्ण असल्यानं कार्यक्रमाचा उद्देशच फसल्याची चर्चा पत्रकारांमध्ये रंगली आहे। कंपनीकडून मोठ्या घोषणांची अपेक्षा असताना ठोस माहिती न दिल्यानं नाराजीही व्यक्त करण्यात आली। आरबी न्यूजसाठी मलिक शेख, मोखाडा।